आज आपण इयत्ता चौथीमधील मराठी या विषयातील दुसऱ्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. दुसऱ्या धड्याचं नाव आहे बोलणारी नदी. एक मुलगी होती, तिचं नाव आहे लीला. चौथीमध्ये ती शिकत होती. तिचा स्वभाव जर बघितला फार खोडकर होता. लोकांना त्रास द्यावा असं तिला नेहमी वाटायचं, पण तिला खोड्या करण्याची भारी हौस होती. खोड्या म्हणजे काय? आता वर्गात बसल्या बसल्या तुम्ही सुद्धा खोड्या करता ना. कोणाची पाटीच घेणे, पुस्तकच वडणे, केसच वडणे, याला काय म्हणायचं? खोड्या. तसंच लीलाला सुद्धा खोड्या करावं वाटायच्या. स्वतःच्या मनात येईल ते करण्याची तिला इच्छा असायची. जी मनात येईल ती करायची. त्यासाठी ती काय करायची? मजेदार युक्त्या सुद्धा शोधायची. तिचं घर गावाच्या एका टोकाला होतं. एका टोकाला म्हणजे काय? एका कडीला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला, मागील वावराच्या, वावर म्हणजे काय? आपण त्याला शेत म्हणतो. घराच्या शेताच्या बाजूला थोडं चलत गेलं की एक नदी होती. एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावा वाटला. बर्फाचा गोळा माहिती आहे तुम्हाला कसा असतो तो? बघा, उन्हाळ्यामध्ये बर्फ घेऊन येतो, तो खिसतो, त्याच्यावर रंग टाकून, खायचा रंग टाकून, गोड त्याला काडी लावून आपल्याला देतो. त्याला आपण बर्फाचा गोळा असं म्हणतो. मग लीला काय बर्फाचा गोळा खावा वाटला. मग ती आईकडे गेली. आईला म्हणाली बर्फाचा गोळा खावा वाटला. आई काय म्हणाली? नको खाऊ. मग पुन्हा ताईकडे गेली, तिच्या बहिणीकडं. ती बी काय म्हणाली? नको खाऊ. मग पुन्हा माईकडे गेली. माई म्हणजे कोण? तिची आजी. मग आजीकडे गेल्यास तर आजी काय म्हटली? लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. म्हणजे आजीनं तर बर्फाचा गोळा खाऊ नकोस म्हणून एक कविताच म्हटली की अगं लीला, बर्फाचा गोळा खाऊ नको, त्याच्यामुळं काय होईल? तुझा गळा दुखल आणि सगळं पाणी नाकात होईल गोळा म्हणजे काय? सर्दी होईल. आजीचं म्हणणं चुकीचं होतं का? नाही, बरोबर होतं. कारण ज्यावेळेस आपण बर्फाचा गोळा खातो त्यावेळेस आपल्याला काय होतं? सर्दी होते, घसा दुखतो. म्हणून आपल्याला बर्फाचा गोळा खाणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी सुद्धा लीलाच्या आईनं, ताईनं आणि माईनं बर्फाचा गोळा खाऊ नकोस असं म्हणून सांगितलं. आणि लीलाला आता बर्फाचा गोळा खाऊ वाटत होता. मग आता काय करावं बरं असं लीला विचार करू लागली. मग तिला एक युक्ती सुचली. ती नदीकडे गेली आणि नदीला म्हणाली, नदी ग नदी. नदी कधी बोलती का हो? नाही बोलत. मग लीला स्वतःशीच म्हणाली, बोल ग लीला. म्हणजे जसं काय नदीच लीलाला बोलायली आहे असंच लीला काय म्हणाली? बोल ग लीला. मग लीला काय म्हणाली? नदी ग नदी, लीलाला खायचा आहे बर्फाचा गोळा. लीलाला काय खायचंय? बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली दुखेल तुझा गळा, खाऊ नको. म्हणजे माई म्हणाली की नको खाऊ नको. मग नदी बोलते का? नाही बोलणार. परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा आणि पटकन खा. झालं. लीला म्हणाली, अगं पण तुझे कसं ऐकू? तुझं मी कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ. नदी बोलत असते का? हे सगळं कोण बोलायले? लीलाच बोलायले.
परत लीलाच म्हणते, अगं ताईपेक्षा मोठं कोण आहे? आई. आईपेक्षा कोण मोठं आहे? माई. माईपेक्षा कोण मोठं आहे? नदीबाई. मग माझं ऐक. लगेच लीला म्हणली, बरोबर. लीला पळत बर्फवाल्याकडे गेली, गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी कोण? नदीबाई. तिची एकदा परवानगी मिळाली की आपण काहीही करू शकतो असं तिला वाटलं. एक दिवस लीलाला कंटाळा आला. तिला वाटलं आज आपण शाळा बुडवावी. कधी कधी तुम्हालाही कंटाळा येतो का शाळेचा? शाळा बुडवून घरी बसावं वाटतंय का? तसंच लीलाला सुद्धा शाळा बुडवायचा आणि शाळेत जायचा कंटाळा आला आणि तिला शाळा बुडवावी वाटली. तिनं आईला विचारलं, अगोदर आईला विचारलं की आई, शाळा बुडवू का? तर आई म्हणेल का शाळा बुडवू म्हणून? आई म्हणाली, नको बुडवू शाळा. पुन्हा तिनं माईला विचारलं. माई काय म्हणाली? लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. म्हणजे माई काय म्हणाली की शाळा बुडवू नकोस, जरी तुला कंटाळा आला असला तरी सुद्धा शाळा बुडवू नकोस, तू शिकशील, मोठं होशील आणि सुखी होशील असं ती म्हणाली. म्हणजे तिला आईनं आणि माईनं शाळा बुडवण्यासाठी नकार दिला. काय झालं? लीला चिडली. कुणीच कसं शाळा बुडवू देत नाही असं तिला वाटलं. मग ती काय आईला शाळेला जाते असं म्हणाली आणि कुठे गेली? नदीकडे. नदीकडे गेल्यानंतर नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? लीला नदीला विचारू लागली की लीलाला कंटाळा आलाय, शाळा बुडवावी वाटायली आहे, मग काय करू? नदी बोलते का? नाही. नेहमीप्रमाणे लीलाच बोलली. काय म्हणाली? आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा. जर तुला कंटाळा आलाय ना, मग काय कर? बिंदास शाळा बुडव. ताई, आई, माई या तिघापेक्षा मोठं कोण? नदीबाई. नदीबाईनं परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. बुडवली तिनं शाळा. दिवसभर नदी काठावरच बसली, शेतामध्ये खेळत राहिली. वावरामध्ये म्हणजे काय? शेतामध्ये खेळत राहिली आणि शाळा सुटायच्या टायमाला घरी आली. तिची ताई तिच्याच शाळेत शिकत होती, 7वीमध्ये. लीलानं शाळा बुडवल्याचं तिला कळालं होतं. गॅस लीला शाळेत आली नव्हती. तिनं आईला आणि माईला दोघींना बी सांगितलं की आज लीला शाळेत आली नव्हती. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहिती झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचं ठरवलं. तिला शाळा बुडवल्याबद्दल कधीच काही कुणीही बोललं नाही. कुणीच म्हटलं नाही की लीला तू आज शाळेत गेली नव्हतीस, काय शाळा बुडवलीस, असं कुणीच म्हटलं नाही. मग काही दिवसांनी भोला आला. भोला म्हणजे कोण? लीलाचा मामा. भोला मामा ज्यावेळेस यायचा त्यावेळेस काही ना काहीतरी खाऊ घेऊन यायचा. मग तुमचाही मामा येत असेल ना, काहीतरी खाऊ घेऊन येतो मामा. मग तसंच लीलाचा मामा सुद्धा काय झालं, लीलासाठी खाऊ घेऊन आला. आणि नेमकं त्या दिवशी काय व्हायला होतं, लीला शाळेत चालली होती आणि भोला मामा यायला होता. भोला मामाला बघितलं की लीलाला खूप आनंद झाला आणि लीला काय म्हणाली, काय खाऊ आणलास?
त्यावेळेस भोला मामा काय म्हणाला, लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. लीला मी तुझ्यासाठी 16 बदामी पेढे आणलेत. किती बदामी पेढे? 16. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली, तिला आनंद झाला, कारण तिला लय पेढे आवडत होते, बदामी पेढे. पण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली आणि जाताना काय म्हणाली, संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार. लीला ओरडतच शाळेत गेली. शाळेत दिवसभर तिचं शिकवण्याकडे काही मन लागत नव्हतं. तिला मामानं आणलेले बदामी पेढे दिसत होते. पेढे कुठं ठेवले असतील याचा ती विचार करत होती. शाळेतून आल्याबरोबर तिनं आईला विचारलं, आई पेढे कुठे आहेत? लगेच आईने काय सांगितलं, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डब्बा ठेवलाय बघ. शिंकाळा म्हणजे काय? शिंकाळा माहिती आहे तुम्हाला? बघितलंय तुम्ही शिंकाळं? आता सध्या शिंकाळा बघायला मिळत नाही, पण जुन्या काळामध्ये वरी आडूला एक दोरीचं एक अशी झोळी केल्यासारखी असायची आणि त्याच्यामध्ये एक बांबूपासून विणलेली छोटीशी टोपली ठेवली जायची. त्याला काय म्हणायचं, शिंकाळं. आणि त्याच्यामध्ये जी बांबूपासून बनलेली जी टोपली आहे त्याला काय म्हणायचं, बुट्टी. आणि जा त्या शिंकाळ्यामध्ये बुट्टी आहे आणि बुट्टीत पेढ्याचा डब्बा ठेवलाय असं आईनं लीलाला सांगितलं. लीला लगेच घरात गेली. शिंकाळं वरी बांधलेलं असतंय, हाताला येत नव्हतं. स्टूल घेतला, स्टूलवर उभा टाकली आणि शिंकाळ्यामध्ये बघू लागली. शिंकाळ्यात बुट्टी होती, पण बुट्टीत पेढ्याचा डब्बा नव्हता. लगेच लीला ओरडली, आई यात तर एक पण पेढा नाही. आईला नवल वाटलं, अगं असं कसं होईल? पेढे तर त्याच्यातच ठेवले होते, कुठे गेले? तिनं ताईला हाक मारली. कुणं? आईनं. नीला, ताईचं नाव काय होतं लीलाच्या? नीला. तिला बोलवलं. नीला आली. काय ग आई? नीला परसात होती. अगं पेढे कुठे आहेत? आईनं विचारलं. शिंकाळ्यामध्ये पेढे ठेवले होते, कुठे आहेत? लगेच नीला म्हणाली, कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8 असं नीला म्हणाली. म्हणजे मी 8 खाल्ले आणि 8 कुणाला दिले? नदीबाईला दिले असं नीला म्हणाली. मग आई नीलावर ओरडली, तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली? आई रागवली. तेवढ्यात नीला काय म्हणली, अगं हो, तू म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारलं. नदीबाई म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8 असं नदी म्हणाली. म्हणून मी नदीला 8 दिले आणि मी 8 खाल्ले. असं नीला म्हणाल्याबरोबर माई काय म्हणाली, अगं पण नदी कसं बोलल? नदी काय बोलत असते का? नीला काय म्हणाली, कशी म्हणजे? लीलाला जशी बोलते तशीच ती मला पण बोलली. लगेच माईनं लीलाला विचारलं, काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? मग अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला? असं नीला मध्येच म्हणाली. आता लीलाला तिची चूक समजून आली होती. ती खूप चिडली. तिची खोडी
तिच्यावरच उलटली होती. आता काय करावं बरं? तिनं थोडा विचार केला आणि काय म्हणाली, ताई, आई, माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. म्हणजे मी या अगोदर नदीला विचारून बर्फाचा गोळा खाल्ला, नदीला विचारून मी शाळा बुडवली. आता इथून पुढे मी तसं करणार नाही. नदीला मी आता विचारायला जाणार नाही. मग माई हसत हसत कपाटाकडे गेली. माई म्हणजे कोण? आजी, लीलाजी. कपाटाकडे गेली आणि कपाटामध्ये पेड्याचा डब्बा ठेवला होता, ती घेऊन आली. लीला आणि नीला, घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. खरंच नीलानं नदीला पेढे नेऊन दिले होते का? नाही. कुठं ठेवले होते? कपाटात. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. कुठं पळाली? गोठ्याकडं. गोठ्याकडं म्हणजे कुठं? गाई म्हशी बांधतात की, त्याला गोठा म्हणतात, तिकडं पळाली. तिकडं पळाल्यावर माई हसून काय म्हणाली, आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय, असं म्हटली आणि हसू लागली.